रोज एक नवी आणि आनंदी सुरुवात. कालच्या दिवसभरामध्ये जे काही झालेलं आहे ते विसरून पुढे जायचं. म्हणजे नेमकं काय करायचं? तर मर्यादा आखायच्या. काल आपण जिथे चुकलो, ज्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास झाला, आपण इतरांना अलाउ केल्यामुळे आपल्याला त्रास झालेला आहे आणि त्यामुळे बाउंडरीज आज आपण सेट करायच्या आहेत. आणि आजच्या दिवसभरामध्ये मला माझ्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी कोणतीही अडचण येता कामा नये, किंवा जर ती अडचण आली तर त्यावरती मात करून मी कशी पुढे जाऊ शकते याबद्दलचा सेकंड प्लॅन तयार ठेवायचा. 100 दिवस बदलाचे स्वतःला आजमावण्याचे या सिरीज मधला आजचा आहे दिवस 10वा. आणि आज आपण शिकणार आहोत झालं गेलं विसरून जावं, पुढे पुढे चालावं याचा एक्झॅक्ट अर्थ. ओके. जे झालेलं आहे ते विसरायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर आपल्या मनावरती ज्या काही जखमा झालेल्या आहेत त्या भरून काढण्यासाठी प्रयत्न करायचे. आता जखमा भरून काढण्यासाठीचा रामबाण उपाय म्हणजे आपल्या मनात जे काही आहे ते सगळं लिहून 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 काढायचं. ज्या काही नकारात्मक वाईट आठवणी आहेत त्या सगळ्या लिहून काढायच्या. ती पानं जाळून टाकायची आणि हे सगळं आपल्या आयुष्यातून आता निघून गेलेलं आहे. त्या जुन्या गोष्टींचा आता आपल्याला त्रास होत नाहीये हे इमॅजिन करायचं. त्याचबरोबरीने हे सगळं आपल्यासोबत का झालं? आपण अति चांगले वागलो आहोत का? किंवा आपण खूपच खराब वागलो आहोत का? या दोन्हीचं मूल्यमापन करायचं. अति कोणतीही गोष्ट चांगली नाही. जर आपण अति चांगले वागलेलो असू तरीही आपल्याला त्रास होणार आहे, आणि आपण अति खराब वागलेलो असू, अति दुर्लक्ष केलेलं असेल एखाद्या गोष्टीकडे, तर त्याचाही आपल्याला त्रास होणार आहे. आपण काय अति करतोय याकडे लक्ष केंद्रित करूयात. आणि मी आजपासून या गोष्टी करणार नाही असं ठरवायचं आहे. हे रोज ठरवायचं आहे, कारण रोज आपण एक नवा धडा घेत असतो. त्यामुळे काल जी चूक माझ्याकडून झालेली आहे ती चूक आज मी करणार नाहीये असं रोज स्वतःला सांगायचं आहे. आजच्या दिवसाचं स्वागत मी आनंदाने करतेय असं म्हणायचं आहे. आरशामध्ये स्वतःकडे बघून एक मोठं स्माइल करायचं आहे. आजचा दिवस माझाच आहे. आज मी जे काही ठरवलेलं आहे ते सगळं मी पूर्ण करणार आहे हे स्वतःला रोज वचन द्यायचंय आणि पुढच्या कामाला लागायचं आहे. सकाळचं हे मोटिवेशन नक्की आपल्याला दिवसभरासाठी पुरेल. नाही पुरत तर दुपारच्या वेळेला सुद्धा हे करा आणि संध्याकाळच्या वेळेला सुद्धा हे करा. दिवसातून 3 वेळेला आरशासमोर उभे राहा, स्वतःकडे बघा आणि स्वतःला प्रॉमिस करा की इतर कोणत्याही गोष्टीचा मी माझ्या जीवनावरती परिणाम होऊ देणार नाही.